नगर नागपूरमधील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। मुंबईच्या साकीनाका पोलिसांची कर्नाटकमधील ड्रग्ज फॅक्टरीवर मोठी कारवाई। 400 कोटींचं ड्रग्ज जप्त करत 4 आरोपींना अटक, तर आतापर्यंत 8 जण ताब्यात। अंधेरी पंप हाऊस परिसरातील 5 बांगलादेशी नागरिकांवर एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई। अवैधरित्या अंधेरीत राहत असल्याच्या माहितीवरून 5 बांगलादेशींना अटक। जालन्यातील गांधी चौक परिसरातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा शिक्षकाकडून 4 विद्यार्थिनींचा विनयभंग, गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील महिलेला मारहाण प्रकरणामध्ये आरोपी लंके दाम्पत्याला अखेर अटक। ग्रामीण भागामध्ये लपलेल्या लंके दाम्पत्याला पोलिसांकडून बेड्या। पुण्यातील काळे पडळ भागामध्ये वाहनांची तोडफोड, अल्पवयीन तरुणांनी तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती। वाहनांमध्ये 4 चाकी आणि रिक्षांचा समावेश। तुळजापूरमध्ये खडी केंद्र चालकाचं अवैध दगड उत्खनन, नियमबाह्य उत्खनन केल्याप्रकरणी 4 खडी केंद्रांना ठोकलं सील। जिल्ह्यामध्ये खदान माफियांची टोळी सक्रिय। नाशिकच्या मनमाड शहरातील गबळीवाडा परिसरामध्ये घरफोडी, भाजी विक्रेत्याच्या घरातून 15 तोळे सोनं आणि 50,000 रुपयांची रक्कम लंपास। राज्यामध्ये सायबर फसवणुकीमध्ये 4 महिन्यामध्ये 882 कोटींचा गंडा, 2668 गुन्ह्यांची नोंद, तर 289 आरोपींना अटक।